नमस्कार मंडळी. आज ऐकूया 5वा भाग. थोडं तुझं थोडं माझं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर ऑफिसला निघाला. मुलं अजून झोपलेलीच होती. शेखरने बाहेर पडता पडता शर्वरीला आठवण करून दिली. शरू, आज बाहेर गेलात तर तेजूला उसाचा रस बाकी घेऊन दे हं. त्याला हवा होता ना. शर्वरी मग हसली. हो देईन. आज आम्ही दोन्ही रूम रिकाम्या करणार आहोत. मोठे कार्टन्स आहेत ना, त्यात तुमच्या फाईल्स भरून ठेवीन. मग तुम्ही कुणाला तरी गाडी घेऊन पाठवा, म्हणजे सगळ्या फाईल्स तुमच्या ऑफिसमध्ये जातील, ती म्हणाली. त्याने बरं असं सांगितलं आणि तो निघून गेला. मुलांच्या मदतीने शर्वरीने मग दोन्ही रूम रिकाम्या केल्या. मोठमोठ्या कार्टन्समध्ये ऑफिसच्या फाईल भरल्या आणि गॅलरीत आणून ठेवल्या. उद्या शेखर कुणाला तरी सांगून त्या सगळ्या फाईल ऑफिसच्या गोडाऊनमध्ये ठेवणार होता. मग तिने तेजसची रूम आवरायला घेतली. सगळं सामान काढून टाकलं. ती रूम साफ करताना तेजसने विचारलं, काकू, ही माझी रूम का गं? हो रे, लहान आहे ना, पण चालेल ना तुला? ठीक आहे, लहान असली तरी छान आहे, आवडली मला. तो तसं म्हणाल्यावर तिला जरा बरं वाटलं. उद्या आपण तुमच्यासाठी बेड, वॉर्डरोब, स्टडी टेबल असं काही काही सामान घ्यायला जाऊ. आज मी काकांशी बोलून ठेवते हं, शर्वरी म्हणाली. आई, उद्या परवा मी सुद्धा MBAच्या चौकशीसाठी युनिव्हर्सिटीत जाणार आहे, सई म्हणाली. विनीता आहे ना बरोबर? शर्वरीने विचारलं. हो ग आहे. आणि आई, मला स्कूटी पण घ्यायची आहे, त्याची पण आठवण कर ना बाबांना, सई म्हणाली. हो ग सई, घेऊ हळूहळू. तुलाही घ्यावी लागेल, तेजूलाही घ्यावी लागेल. सगळा खर्च एकदम झेपायला पण हवा ना, शर्वरी वैतागतच म्हणाली. अमित आणि तेजसने मग एकमेकांकडे पाहिलं. काकू, मला नको बाईक, मी बसने जात जाईन ना, तेजस म्हणाला. तसं शर्वरीला फार वाईट वाटलं. अरे राजा, प्रत्येक गोष्ट पर्सनली नको घेऊस. त्याच्यासाठी नाही म्हटलं मी. एक कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनीच सगळ्या गोष्टींचा आता विचार करायला नको का रे? तुला आणि सईला ते एकदमच स्कूटी आणि बाईक घेणार आहेत, शर्वरी म्हणाली. पण काकू, आत्ताच तर तू म्हणालीस बेड घ्यावा लागेल, वॉर्डरोब घ्यावं लागेल, स्टडी टेबल घ्यावं लागेल, तो पण तर खर्च आहे ना. मी काय म्हणत होतो, तेजूची बाईक आपण लोनवर घेतली तर? काका मला सॅलरी देणार आहे ना, मी त्यातनं फेडेन ते लोन. तो तरी खर्च मला करू दे ना, अमित मोठ्या भावासारखं म्हणाला. शर्वरीने मग त्याला टपलीच मारली. वेड्या, असं काही काकासमोर बोललास ना तर चिडेल तो. तू तुझे पैसे सेव्ह करत जा, त्याची काळजी तू करू नकोस. तेजसचं पाहायला आहोत आम्ही. बरं चला आता हातपाय धुवून घ्या, आपण जेवून घेऊ. अमू, तू तुझी उद्याची तयारी करून ठेव हं. तुझी बॅग वगैरे काय घ्यायची ती घेऊन ठेव. संध्याकाळी हे आल्यानंतर गोंधळ नको. आणि उद्या वेळेवरच तयार राहा, नाहीतर परत यांची बडबड सुरू होईल रे. शर्वरीने उद्याची आठवण करून दिली तसा अमितचा चेहरा पडला. ए दादा, काय झालं? एवढं कसलं टेन्शन येतं रे तुला? सईने विचारलं. टेन्शन तर आहेच ना सई. अगं जागा नवीन आहे, ऑफिस नवीन आहे आणि त्यात काका. ते ऐकून तिघांनाही हसू आलं. खरं सांगू अमू, तुला ना नवीन जागेचं टेन्शन आहे ना नवीन ऑफिसचं. तुझं खरं टेन्शन काकाच आहे. खरं सांग मला, शर्वरी म्हणाली. तसं सगळ्यांनाच हसू आलं. अमित पण हसला. अरे तेवढे वाईट नाहीत रे ते. आता कसं समजावू मी तुम्हाला? तू त्यांच्याबरोबर राहिलास ना तर हळूहळू तुलाही कळेल ते. आणि हे बघा अमू, हे ऑफिसमध्ये गेले ना की यांना रान अगदी मोकळं मिळतं. यांच्यावर लक्ष ठेवायला मी नसते ना तिथे, तेव्हा ते सिगारेट घेत नाहीत ना. हे मध्ये मध्ये चेक करत राहा. ऑफिसमध्ये तू त्यांच्या बरोबरच असशील म्हणून म्हणते मी. तेवढं करशील ना? तिकडची सगळी खबरबात मला देत राहा. तू की नाही माझा रोबोट आहेस. त्याचा हात पकडत काकू म्हणाली. तसं अमितला हसू आलं. त्याला काल रात्रीचा प्रसंग आठवला. पण जाऊ देत, हे आत्ताच सांगायला नको. एक वेळेस काकाला माफ करून टाकू आपण. पुन्हा चुकी केली तर मग चुकीला क्षमा नाही. मनातल्या मनात तो पुटपुटला. आणि तेजू, तू सुद्धा काकाला विचारून घे, तुझ्या कोर्सची चौकशी कधी करायची आहे ते. असंही रिझल्ट लागू दे, त्यानंतरच सगळं होईल. काय रे पण तेजस, पेपर कसे रे गेले होते? शर्वरीने विचारलं. चांगलेच गेले होते ग काकू. पेपर नेहमी चांगलेच जातात, पण रिझल्ट काहीतरी भलताच येतो. ऐकून शर्वरीला हसू आलं.
काकू, पण ना माझे पेपर्स झाले होते ना, त्यानंतर आम्ही सगळेजण कोकणात फिरायला गेलो होतो. तिथे खूप मजा केली होती. आणि तिथून आल्यानंतर लगेचच मग आईबाबांचा, एवढं बोलून तो थांबला. तेजू, सारखी सारखी तीच आठवण काढू नकोस. तुलाही त्रास होईल, अमूलाही त्रास होईल, आपल्या सगळ्यांनाच त्रास होईल. आईबाबांच्या आठवणी जपायच्याच आहेत, पण त्यात अडकून पडायचं नाही. आता हळूहळू बाहेर यायला हवं की नाही? ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या गोष्टी स्वीकारायला हव्यात बेटा. मी काय म्हणते ते कळतंय ना तुला? काकूने त्याला जवळ ओढलं. त्याला एकदम रडायलाच आलं. सध्या घे रडून, पण पुन्हा पुन्हा तोच विचार करत राहायचा नाही. तिला घट्ट मिठी मारून मग त्याने एकदाचं रडून घेतलं. अमितला पण रडू येत होतं. सईला पण वाईट वाटलं. चला आता हातपाय धुवून घ्या, आपण जेवून घेऊ. मग संध्याकाळी तुम्हाला काय थोडी शॉपिंग करायची असेल ती करून घ्या. सई, तू या दोघांनाही मार्केट दाखवून आण. म्हणजे काही आणायचं असेल तर त्या दोघांनाही कळेल. आणि हो, उसाचा रस पण पिऊन या हं, शर्वरी म्हणाली. संध्याकाळी काका यायच्या आधी तिघे मार्केटमध्ये फिरून आले. हळूहळू रस्ते समजून घेतले. इथे टू व्हीलर शिवाय पर्याय नाही हे मात्र त्यांच्या लक्षात आलं. संध्याकाळी शेखर घरी आल्यानंतर शर्वरीने उद्या ते 4 जण खरेदीला जाणारे असल्याचं सांगितलं. 4 कसं? 3. अमू माझ्याबरोबर ऑफिसला येणार नाही का? त्याने विचारलं. अहो, उद्याचा एक दिवस जाऊ दे ना, परवापासून येईल तो ऑफिसला. त्याचा बेड, वॉर्डरोब त्याच्या आवडीने घेऊ देत त्याला, शर्वरी म्हणाली. मग हे सगळं आज का नाही केलं तुम्ही? तुम्ही ना फक्त उद्या उद्या असं करत राहा. वेळ पाळणं, शिस्तीने वागणं या गोष्टीचं तुमच्या आयुष्यात काही महत्त्व नाही. शेखरने लेक्चर सुरू केल्यानंतर सगळ्यांचे चेहरे कडवट झाले. काका काका, येतो मी ऑफिसला उद्या, अमित समजुतीने म्हणाला. तसा मग विषय थांबला. अमितने मग काकूकडे पाहिलं. काकू, तू तुझ्या पसंतीचं काय ते बुक कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही ग, तो म्हणाला. रात्री झोपताना शेखर अमितला म्हणाला, उद्या 9 वाजता निघायचंय हा, लवकर आवरून ठेव. अमितला फार राग येत होता त्याचा. अगदी चिडचिड होत होती. पण आपला राग, चिडचिड सहन करायला हे काही आपले बाबा नाहीत याची कल्पना सुद्धा होती. जेवण झाल्यानंतर तो एकटाच बाहेरच्या अंगणात राऊंड मारायला गेला. त्याने आधी इथे तिथे पाहिलं, फोन काढला आणि मगच कीर्तीला फोन लावला. ती त्याच्याच फोनची वाट पाहत होती. कीर्ती, कशी आहेस ग? त्याने विचारलं. काय सांगू अमू, कशी आहे ती? फक्त रडते तुझी आठवण काढून. आणि आता तर भीती पण वाटू लागली आहे. सतत असं वाटतं की तू परत येशील की नाही. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकणार रे. तू जाऊन 2 दिवस झाले नाही, पण 2 वर्ष लोटल्यासारखी वाटतायत. तू कधी परत येणार आहेस? ती विचारत राहिली. मी सुद्धा आनंदाने आलेलो नाहीच आहे इथे. माझाही नाईलाजच होता की नाही. काका ऐकायला तयार नाही. मला तर तिथेच राहायचं होतं, पण यावं लागलं. पण तू काळजी करू नकोस. 5 वर्ष बोलता बोलता निघून जातील. मग आम्ही तिकडेच येणार आहोत. मलाही फार कंटाळा येतो इथे. आणि माहितीये, उद्यापासून तर काकाच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे मला, तो म्हणाला. अरे, पण तू तर म्हणत होतास तू तिथे जाऊन नोकरी करणार. काकाच्या ऑफिसमध्ये गेलास तर तिथेच अडकून पडायला होईल तुला. मग तुला स्वतःचं असं काहीच करता येणार नाही, काळजीने कीर्तीने विचारलं. माहितीये, पण त्यासाठी सुद्धा काका परमिशन देत नाहीये ना. त्याच्या विरुद्ध काही करायचं म्हटलं तर घरात भांडण, चिडचिड आणि राग होतो. बरं, इथलं मला काही माहीत सुद्धा नाही. इथे नोकरी कधी मिळेल, कशी मिळेल, काही माहीत नाही. काका ते एक्सप्लोर सुद्धा करू देत नाहीये. मी काही बोलायचं म्हटलं तर माझ्यावर फार रागावतो. काकूला मध्यस्थी करावी लागते. काकू म्हणालीये, थोडे दिवस तू काकाच्या ऑफिसमध्ये जा, मग थोड्या दिवसांनी ती विषय काढेल. आता काही दिवस तरी काकाच्या ऑफिसमध्ये जावंच लागणार आहे. बरं, मी तुला यासाठी फोन केला होता की तू स्वतःहून मला फोन करू नकोस हं. कॉन्टॅक्ट लिस्टमधलं तुझं नाव बदलून कीर्तीच्या ऐवजी मी कार्तिक असं ठेवणार आहे. चुकून सुद्धा मी तुला फोन करतो किंवा तू मला फोन करतेस हे काकाला कळलं तर आपलं काही खरं नाही. आपल्या नात्याला तो कधीच मान्यता देणार नाही, म्हणून सांगतोय मी. मीच तुला मला वेळ मिळेल तसा फोन करत राहीन. बाकी मामा मामी बरे आहेत ना? फार पण बोलता यायचं नाही, ऑलरेडी उशीर झालाय. मला वाटतं शतपावली करायला काका पण बाहेरच येतोय. चल, ठेवतो मी फोन, असं म्हणून अमितने फोन ठेवून दिला
कीर्तीची मात्र काळजी वाढू लागली. शतपावली करायला शेखर बाहेर आलाच. अमितने आपला मोबाईल गुपचूप खिशामध्ये ठेवून दिला आणि आत यायला निघाला. जाता जाता त्याने काकाकडे रोखूनच पाहिलं. काकानेही त्याच्याकडे पाहिलं. काय पाहतोयस असं माझ्याकडे? शेखरने जरा रागानेच विचारलं. खिशात सिगारेटचं पाकिट तर नाही ना तुझ्या? अमितने विचारल्यावर काकाने जरा डोळे वटारले. जा गुपचूप आतमध्ये, नाहीतर घालतोच धपाटा तुला आता. अमित मग किंचित हसला आणि गुपचूप आतमध्ये आला. तेजस त्याचीच वाट पाहत होता. दादा, उद्या ऑफिसला जाणार ना रे तू? पण मध्ये मध्ये फोन करत राहा हं. काळजी करू नकोस, तुला जमेल ते काम. तेजसने त्याच्या परीने समजवायचा प्रयत्न केला. पण यायचं ते टेन्शन अमितला येतच होतं. कधी कधी ना तेजू, असं वाटतं इथून पळून जावं. कंटाळा येतोय मला इथे. अमित रागाने म्हणाला. दादा, अजून येऊन 5 दिवस पण झाले नाहीत. 5 वर्ष राहायचं आपल्याला इथे. तेजसने भविष्याची पूर्ण कल्पना दिल्यावर अमितने फक्त मान डोलावली. तू उद्याचा 7 वाजताचा अलार्म सेट कर, अमित म्हणाला. तेजसने मग मोबाईलवर अलार्म सेट केला. दोघं झोपून गेले. उद्यापासून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. काकाशी तर आपलं पटत नाहीच आहे, पण आता काही वर्ष आपल्या दोघांनाही एकमेकांबरोबर राहायचंय म्हटल्यावर पटवून घ्यावंच लागणार आहे. वैतागतच अमित झोपून गेला. दुसऱ्या दिवशी अमित लवकर तयार झाला. सगळेजण ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर येऊन बसले. अमू, मस्तच दिसतोयस तू. फॉर्मल घालून किती छान दिसतोयस. त्याचा मूड छान व्हावा म्हणून शर्वरी काकू म्हणाली. हां, तो एवढंच म्हणाला. बरं, नाश्ता करून घे. आज थालीपीठं केली आहेत. ती तरी आवडतात ना तुला? तिने विचारलं. त्याने मग एक थालीपीठ घेतलं. खायला सुरुवात केली. तेजस आणि सई दोघेही गप्पा मारत मारत ब्रेकफास्ट एन्जॉय करत होते. शेखर सुद्धा चहा घेत होता. अमितचा मूड ठीक नाही हे शर्वरीला कळत होतं. पण आता काही गोष्टींना पर्यायच नव्हता. ऑफिसला तर त्याला जावंच लागणार होतं. काका बरोबर काम करावंच लागणार होतं. अमू, हे बघ, या डब्यात ना तुझ्यासाठी पनीरची भाजी दिली. हां, तुला आवडते ना? वरच्या डब्यात बिटाची कोशिंबीर, ती पण तुला आवडते. आणि हे बघ, या छोट्या डब्यात गोड शिरा दिलाय, तो पण तुला आवडतो. सगळं खाऊन घे हां. आणि उद्या डब्यात काय देऊ मला फोन करून सांग, मग आज त्याची तयारी करून ठेवेन मी. काकू त्याच्या पाठीवर हात ठेवून प्रेमाने म्हणाली. थँक्यू काकू, एवढं सगळं केलंस तू. तो एवढंच म्हणाला. ऑफिसला चाललाय तो, पिकनिकला नाही. शेखरने सकाळी सकाळी कडवट बोलणं सुरू केलं. असू देत ना, लहान आहे अजून तो. ऑफिसमध्ये सेट होईपर्यंत त्याच्या मनासारखं करायला नको का? शर्वरीने विचारलं. करा, थोरले राजे अपसेट आहेत, त्यांना आधी सेट करा. ब्रेकफास्ट झाला तर निघूया का रे? काकांनी विचारलं तसा तो उठला. तोंड वगैरे धुतलं आणि पुढे चालायला लागला. राजे, आपली लंचची बॅग आपण स्वतःच उचलायची असते, आम्ही उचलून घेऊन येणार नाही ती. काका म्हणाला तसं तो मागे वळला. आपली लंच बॅग घेतली. बाय काकू, बाय सई, बाय तेजस. अगदी इमोशनल झाला निघताना तो आणि मग बाहेर पडला. संध्याकाळपर्यंत यांच्याबरोबर हा कसा राहणार आहे कुणास ठाऊक. शर्वरीने भुवया उडवल्या आणि मग ब्रेकफास्ट करून घेतला. गाडीत अमितला म्हणाला, सध्या तुला डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंटमध्ये ठेवतो. तिकडचं काम शिकून घे. 2 महिन्याने पाहू काय करायचं ते. बरं, आज सध्या माझ्याच केबिनमध्ये बस. साठ्यांना सांगतो उद्या डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंटमध्ये तुझी व्यवस्था करायला. अमितला वैताग येत होता. त्याने घड्याळ पाहिलं. 9:30 ते 5:30. एवढा वेळ काकाबरोबर राहायचं. ऑफिस आलं तसा तो इथे तिथे पाहू लागला. ऑफिसची 2 मजल्याची बिल्डिंग आपलीच आहे. खालच्या बाजूला प्रोडक्शन आहे, वर गोडाऊन आहे. दुसऱ्या फ्लोअरवर सगळा स्टाफ बसतो. लिफ्टमधून मग दोघं वर आले. काका आल्या आल्या सगळेजण उठून उभे राहिले. गुड मॉर्निंग म्हटलं. काकानी सुद्धा हसून सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं आणि मग काका त्याच्या केबिनमध्ये गेला. अमित त्याच्या पाठोपाठ आणि मागे साठे. गुड मॉर्निंग साठे, काय म्हणतायत, कसे आहात? आपला कोट खुर्चीला लावत काकाने विचारलं. बरं आहे सर, आपण कसे आहात? आपल्या दादा वहिनीबद्दल कळलं, ऐकून फार वाईट वाटलं, साठे म्हणाले. घडलं ते फारच वाईट घडलं, पण आता बाकी सगळ्या गोष्टी मागे टाकून पुढे तर जायला हवं ना. बरं, मी आधी तुम्हाला माझ्या पुतण्याची ओळख करून देतो.
हा माझा मोठा पुतण्या अमित सरपोतदार आजपासून माझ्याबरोबरच ऑफिसला येईल. याच्यासाठी डॉक्युमेंट डिपार्टमेंटची जबाबदारी देण्याची व्यवस्था करा. उद्यापासून तो इथेच बसेल. आज त्याला ऑफिस वगैरे दाखवून घेतो, कामाची तोंड ओळख करून देतो. उद्यापासून नीला मॅडम किंवा राणे सरांना याला काम शिकवायला सांगा. बाकी अजून काय अपडेट आहेत? शेखरने विचारलं. साठेंनी मग भली मोठी लिस्ट काढली. कितीतरी वेळ ते ह्या क्लायंटबद्दल, त्या कंपनीबद्दल, ह्या मीटिंगबद्दल, त्या कॉन्फरन्सबद्दल बोलतच राहिले. अमितला जांभया येऊ लागल्या. तो इथे तिथे पाहत राहिला. बरं, महत्वाच्या फाईल्स टेबलवर ठेवा. हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर करतो मी. तुम्ही या आता साठे, काका म्हणाला. ओके सर, असं म्हणत साठे निघाले. मग त्यांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले, सर, आत्ताच काही वेळांपूर्वी शशी सरांचा फोन येऊन गेला. तुम्ही ऑफिसमध्ये किती वाजता येणार असं विचारत होते. मी म्हटलं 10-10:30 पर्यंत सर नक्की येणार. शशीचा फोन? त्याने का फोन केला होता आणि माझ्या मोबाईलवर का नाही केला? असं म्हणत काकाने फोन पाहिला. अरे हो, त्याचा मिस कॉल दिसतो इथे. बरं, मग काय म्हणाला तो? शेखर काकाने विचारलं. 11 पर्यंत ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला येतील असं म्हणाले. साठेंनी माहिती पुरवली. ठीक आहे, चालेल. तो आला की कळवा मला. या तुम्ही. मग साठे बाहेर पडले. अमित अजून इथे तिथेच पाहत होता. आवडलं ऑफिस? शेखरने विचारलं. हो, छान आहे. बरं, आता थोडा वेळ तू इथे बस आणि ही फायलिंग करून घे. काही नाही, सोपं काम आहे. या 4 कंपनीचे पेपर्स आहेत, ते फक्त वेगवेगळे करायचे. त्यांच्या त्यांच्या फाईलमध्ये लावून ठेवायचे. डेट वाईज लावून ठेव. जमेल तुला? काकाने विचारलं. हो, जमेल. बरं, मला सांग, तू चहा घेणार की कॉफी? शेखर काकाने प्रेमानेच विचारलं. मी की नाही काका कोल्ड्रिंक घेणार आहे, तो म्हणाला. हो, पण राजे, हे ऑफिस आहे, आपल्या कॉलेजचं कॅन्टीन नाही. इथे फक्त चहा कॉफीच मिळते, शेखर म्हणाला. अरे पण किती गरम होतंय रे काका, मला नको ती चहा कॉफी, वैतागत अमित म्हणाला. शेखरला जरा हसूच आलं. बरं, आज दिवस तुझ्यासाठी कोल्ड्रिंक मागवतोय मी, पण उद्यापासून चहा कॉफीच, नाहीतर मग सरळ थंड पाणी. शेखरने मग स्वतःसाठी चहाची आणि त्याच्यासाठी कोल्ड्रिंकची ऑर्डर दिली. थंडगार कोल्ड्रिंक पिऊन अमितला जरा बरं वाटलं. त्याने मग घड्याळात पाहिलं. शी, अजून 10 पण वाजले नाहीत. काका, लंच टाइम कधी असतो रे? त्याने विचारलं. शेखरने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. एका पेपरचं काम केलं नाहीस तू, लगेच लंच टाइम आठवला तुला? अमित काही बोलला नाही पुढे. त्याने गुपचूप ते पेपर उचलले आणि समोर जाऊन बसला. काकाने सांगितल्याप्रमाणे सगळे पेपर्स वेगवेगळे केले, फाईल्समध्ये लावून ठेवले. झालं काम काका. बरं, त्या फाईल्स मग त्या रॅकमध्ये ठेवून दे आणि तू इथे जरा माझ्या समोर बस. मला काहीतरी बोलायचंय महत्वाचं तुझ्याशी. अमित मग त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. हे बघ अमू, आता थोड्या वेळाने माझा मित्र शशिकांत देसाई इथे येणार. शशिकांत देसाई म्हणजे कोण तुला माहिती आहे का? शेखरने विचारलं. अमितने नाही असं सांगितलं. दादाची कंपनी ज्यांनी विकत घेतली ते. त्यांच्याशी जरा नीट बोलायचं. ऐकूनच अमितला फार राग आला. ज्या माणसाने माझ्या बाबांची कंपनी विकत घेतली त्याच्याशी मी नीट बोलायचं, असाच विचार त्याच्या मनात आला. त्याच्या मनातला विचार काकाने ओळखला. पण हे बघ बेटा, ती कंपनी विकण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा. कंपनी डब खायला आली होती. आपण तशीच कंपनी चालवत राहिलो असतो तर कर्जबाजारी झालो असतो. शशी बिझनेसमध्ये हुशार आहे. मुळात कंपनी जे प्रोडक्ट आणि रॉ मटेरियल विकते त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. त्या संबंधित मार्केटचं त्याला नॉलेज आहे. तो निश्चितच कंपनी वर काढू शकेल, काका म्हणाला. अरे पण काका, ती कंपनी बाबांची शेवटची आठवण होती रे. ती तू विकायला नको हवी होतीस. मामाच्या मदतीने आम्ही चालवली असती ना ती. अमितचा आवाज दाटून आला. त्याने कंपनी चालवली नसती, बुडवली असती. आणि तुम्हाला तरी काय एक्सपिरियन्स होता रे? उद्या कर्ज वाढलं असतं तर घर सुद्धा गेलं असतं. म्हणून मला तसा निर्णय घ्यावा लागला. आणि हे बघ बेटा, विश्वास ठेव, कंपनी आपण पुन्हा मिळवूया ना. तू तुझ्या बाबांच्या कंपनीत अभिमानाने त्यांच्या खुर्चीवर बस मग, शेखर म्हणाला. काय माहित हे सगळं होईल की नाही, पण सध्याच्या घडीला कंपनीतल्या कितीतरी लोकांना
जॉबवरून काढून टाकलंय. त्या लोकांनी आपलं घर कसं चालवायचं? अमितने विचारलं. कुणाही प्रामाणिक माणसाला काढलेलं नाहीये. ज्यांनी फ्रॉड केला, कंपनीत घोटाळे केले, अशांच्याच फाईल ओपन केल्या आहेत. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले तेव्हाच त्यांना कंपनीतून काढून टाकलंय. आणि ही सगळी माहिती तुला बल्लाळने दिली असेल नाही? तूही त्याच्यावर विश्वास ठेवलास. काकाने रागानेच विचारलं. अमित मग शांत झाला. मामा एक गोष्ट सांगतोय, काका दुसरीच काहीतरी. कुणावर विश्वास ठेवायचा? हे बघ अमू, तू एवढी चिंता करू नकोस. तुम्हा दोघांबद्दल काय करायचंय याचा मी विचार केला नसेन का? तुम्हाला असंच वाऱ्यावर सोडणार आहे का मी? तू पुढचा फार विचार करूच नकोस. काका एवढं बोलेपर्यंत कुणीतरी दरवाजा नॉक केला. आत येऊ का शेखर? कुणीतरी भारदस्त आवाजात विचारलं. अरे ये ना शशी, ये बस. अमितने त्यांच्याकडे वळून पाहिलं. ते पुढे आले. तसं अमित पटकन उभा राहिला आणि बसायला त्यांना खुर्ची दिली. शशिकांत देसाईने आधी शेखर काकाला शेकहँड केलं. शेखरने मग ओळख करून दिली. शशी, हा श्रीकांत दादाचा थोरला मुलगा अमित. ओ, नाईस टू मीट यू जेंटलमॅन. त्याने अमितला पण शेकहँड केलं. अमितने पण केलं. क्षणभर शशिकांत देसाईंना न्याहाळून घेतलं. मग काका म्हणाला, अमू, तू वाटल्यास मागे बस तिथे. या फाईल्स टॅली कर. अमितने गुपचूप फाईल उचलल्या. तो मागे जाऊन बसला. कुणाच्याही समोर दादाच्या कंपनीविषयी काहीच बोलायचं नाही अशी शेखरने शशिकांतला अगोदरच ताकीद दिली होती. त्या संबंधित बोलणं फक्त रात्री वेगळ्या सिम कार्डवरून व्हायचं. आता शशिकांत वेगळ्याच कारणासाठी भेटायला आला होता. काय म्हणतोस रे शशी, घरी सगळे कसे आहेत? शेखर काकाने विचारलं. अमित काम करत होता, पण त्याचं सगळं लक्ष त्या दोघांच्या बोलण्याकडे होतं. आहे रे, सगळे बरे आहेत. 2 दिवस जरा जास्तच बिझी होतो. अरे, शरू आलीये ना इथे राहायला, तीही कायमची. शशिकांत म्हणाले तसा काका एकदम ताडकन उभा राहिला. काय? ती इथे आलीये? काकाने विचारलं. अमितला पहिल्यांदा काही कळलंच नाही. शरू म्हणजे शर्वरी काकू असंच त्याला वाटलं. पण शशिकांत शर्वरी काकूबद्दल का बोलतील? मग त्याच्या लक्षात आलं कुणीतरी शारदा आहे आणि तिचा उल्लेख शरू असा होतोय. गोष्ट त्याला फारच इंटरेस्टिंग वाटली. हो रे, शारदा लेकीसोबत आली आहे इथे. म्हणजे तिने आमच्या जवळच फ्लॅट घेतलाय. दोघी तिथेच राहतात. तसं मी म्हटलं होतं, वेगळा फ्लॅट कशाला हवा, आमच्या सोबतच राहा. पण ती किती स्वाभिमानी आहे ते माहिती आहे ना तुला. म्हणाली, नको रे दादा, भावाच्या संसारात उगीच लुडबुड नको. आणि मग स्वतःची वेगळी व्यवस्था तिने करून घेतली. शशिकांत देसाई म्हणाले. कशी आहे रे ती? काका अगदीच इमोशनल होऊन विचारत होता. अमितला पण आश्चर्य वाटलं. मध्ये मध्ये तो काकाकडे, मध्येच शशिकांत देसाईंकडे पाहत होता. आणि वेळ मिळाला तर फाईलमध्ये. कशी असणार रे? दुर्दैव तिचं. नवरा काही बरोबर मिळाला नाही. बिचारीने कसे बसे दिवस काढले. एवढ्या कष्टात दिवस काढले, पण आम्हाला जराही त्रास दिला नाही. उलट मीच कितीतरी वेळा म्हणायचो, सोड त्याचं घर, इथेच येऊन राहा. पण स्वतः नोकरी केली, मुलीला शिकवलं, नवऱ्याचं घर काही सोडलं नाही. पण आता काही दिवसांपूर्वीच तिचे मिस्टर पण वारले. मग तिथलं घर विकलं आणि आता इथे येऊन राहिलीये. काय? अरे पण तू मला बोलला नाहीस तिचे मिस्टर वारले ते? शेखर काकांनी विचारलं. कसं बोलणार शेखर? तुझ्या घरी पण काय झालं होतं माहित नाही का तुला? तुझा धक्का मोठा होता. त्यात तुला आणखीन ही गोष्ट कुठे सांगत बसू? म्हणून म्हटलं नंतर भेटून सांगेन. तसं कामाच्या निमित्ताने 1-2दा आपली भेट झाली होती. पण तेव्हाही तू खूप टेन्शनमध्ये होतास रे. मी पण घाईत होतो, म्हणून मग मीच सांगायचं टाळलं. केव्हा तरी ये घरी, भेट तिला, बरं वाटेल. शशिकांत देसाई म्हणाले. शेखर काका त्यावर काही बोलला नाही. बरं शेखर, मी ना एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो रे. बोल ना. अरे, शारदाची मुलगी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. ती त्याच क्षेत्रात काम शोधते रे. आता तिला इथे तिथे पाठवण्यापेक्षा मला तूच योग्य वाटलास. असंही मागे तू फूड टेक्नॉलॉजिस्ट शोधत होतासच ना. क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अप्रुव्हल सगळ्या गोष्टी येतात तिला. बघ ना, तुझ्या कंपनीतच काही तिला काम देता आलं तर बरं होईल रे. तिचं फील्ड पण तेच आहे ना. तसं तर तिला मी माझ्याही कंपनीत ठेवू शकलो असतो. पण आमचं सगळं काम टेक्निकल आहे रे. ऑटोमोबाईलचे पार्ट बनवायचे, रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचं. त्याचा तिला काही फायदा होणार नाही, म्हणून तुझ्याकडे आलो. शशिकांत देसाई म्हणाले.
अरे शशी, विचारायचं काय त्यात? तू लगेच घेऊन ये तिला. असंही आता जे फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करतात ना, ते काहीच महिन्यात रिटायर होणार आहे. मीही चांगल्या फूड टेक्नॉलॉजिस्टच्या शोधात होतोच. जर ती करणार असेल तर तिला ट्रेनिंग देऊ. तू लगेच घेऊन ये तिला. आणि हो, तिला सांग, काही काळजी करू नकोस. आपण सगळे आहोत ना. बोलताना काकाचा आवाज थोडा दाटला. तिला म्हणजे शरूला ना. आता तूच येऊन समजाव तिला. सारखी रडत असते. तसं दुःख आम्हाला दाखवत नाही, पण आतून जाणवतं रे ते. तुटल्यासारखी असते. फार कुणाशी बोलत नाही, हसत नाही. आधीच तिचा स्वभाव किती शांत आणि अबोल. हे मी तुला वेगळं काय सांगायला हवं? तुला तर माहिती आहे सगळं. आणि त्यात अशा काही घटना घडल्या, त्यामुळे ती अधिकच दुःखी झालीये. तुझ्याशी तरी बोलते का बघू. कित्येक वर्षात तुमचंही बोलणं चाललं नाही. एकमेकांबद्दल खबर बात नाही. पण आता एवी तेवी ती इथे राहायला आली आहे ना, तर ये रे केव्हा तरी, भेट तिला. तिलाही बरं वाटेल, तुलाही. ये नक्की. माझ्या जवळच घर आहे तिचं. बरं, मी निघू आता. मी याच कामासाठी आलो होतो. माझ्या ऑफिसमध्ये पण बरीच कामं आहेत. असं म्हणून शशिकांत देसाई उठले. त्यांनी पुन्हा एकदा शेखरला हँडशेक केला. निघताना विचारलं, उद्या अवनीला घेऊन येऊ ना? अवनी? कोण अवनी? काकाने आश्चर्याने आणि घाईघाईने विचारलं. अरे शारदाची मुलगी. आत्ताच तर सांगितलं ना रे. शशिकांत देसाई म्हणाले. तसं शेखर काका हसला. अवनी नाव आहे तिचं? हां, घेऊन ये ना उद्या, पाहू. मग शशिकांत देसाई मागे वळले. त्यांनी अमितला सुद्धा बाय केलं. ते बाहेर पडले. काका कितीतरी वेळ त्याचं पेन घेऊन टेबलावर टकटक करत राहिला. अमितला काही कळेच ना. ही शारदा कोण? काकाचा ह्याच्याशी काय संबंध? तिच्याबद्दल बोलताना काका एवढा हळवा का झाला? परवा दिवशी त्या पानपट्टीच्या इथे काका म्हणाला होता. प्रसंगी मन मारावं लागलं, पण दादा वहिनीच्या इच्छेनेच लग्न केलं. मग तशी काही भानगड असेल का? नीट काय ते कळत पण नाही, पण नक्कीच काहीतरी भानगड आहे. रात्री अपरात्री बाहेर जातो, कोणाशी तरी फोनवर बोलतो, हसतो काय? हिच्याशी तर बोलत नसेल ना काका? अमितच्या मनात भलते-सलते विचार आले. त्याने स्वतःला समजावलं, नसेल, तिच्याशी बोलत नसणार, कारण ती इथे आलीये हे त्याला आत्ताच कळलं. फोनची ती भानगड तर कधीपासून चालू आहे. मग दुसरंच कोणीतरी असेल. तो पटकन मोठ्याने बोलून गेला. तेवढ्यात काकाने जरा विचारलंच, कोण दुसरं कोणीतरी? कोण दुसरं कोणीतरी? काकाने विचारल्यावर तो जरा भानावर आला. कोण दुसरं कोणीतरी? त्याने उलट काकालाच विचारलं. अरे मला काय माहित बावळटा, तूच काहीतरी बडबडतोयस मगासपासून. बरं जाऊ देत, तुझं झालं का काम? आणते इथे, शेखर म्हणाला. मग थोड्या वेळाने शेखरने अमितला बाहेर नेलं. कंपनीचं गोडाऊन दाखवलं. स्टाफशी ओळख करून दिली. सगळ्यांना भेटून अमितला मस्त वाटलं. पुन्हा केबिनमध्ये येऊन तो बसला. तेव्हा काकाला म्हणाला, काका, स्टाफमध्ये यंग आणि एनर्जेटिक असं जास्त कोणी नाहीच दिसत रे. सगळे एजेड लोकच दिसत आहेत. या लोकांशी मी काय गप्पा मारणार? त्याला स्वतःची जरा काळजीच वाटली. गप्पा मारायच्या नाहीच आहेत इथे. ऑफिस आहे हे, इथे काम करायचं, गप्पा नाही मारायच्या. आणि ऑफिसमध्ये ना एक्सपिरियन्स लोक हवी असतात. यंग आणि एनर्जेटिक लोकांना घेऊन काय फुटबॉलची मॅच खेळायची आहे मला? आणि हे बघ, तसंही काही नाही. 7-8 जण आहेत की तुझ्या वयाची, त्यांच्याशी बोलत जा. मग अमित काही बोलला नाही. बरं, आता तू काकूला, तेजूला वगैरे फोन करून घे. 10 मिनिटात लंच टाइम होईल. अर्ध्या पाऊण तासानंतर आपण पुन्हा काम करूया. जा, वाटल्यास कॅन्टीनमध्ये जाऊन ये. ऐकूनच अमितला बरं वाटलं. तो चटकन उठला आणि बाहेर पडला. कॅन्टीनमध्ये आला. कॅन्टीनमध्ये आल्यावर मात्र त्याला छान वाटलं. कॅन्टीन तळाला होतं. बाहेर छोटंसं लॉन पण होतं. तिथे बऱ्यापैकी प्रायव्हसी होती. त्याने चटकन फोन काढला आणि कीर्तीला लावला. अम्मू, आज ऑफिसचा पहिला दिवस असेल ना तुझा? तिने विचारलं. हो ना, फार बोर झालोय मी इथे, तो म्हणाला. मग आज काय काय केलंस? तिने विचारलं. फार काही केलं नाही ग, थोडीशी फायलिंग केली. स्टाफशी ओळख झाली. पण कीर्ती, तुला माहितीये का, आज मी काकांचे मित्र शशिकांत देसाईंना भेटलो. शशिकांत देसाई म्हणजे कोण माहितीये का? अगं, ज्यांनी माझ्या बाबांची कंपनी काकाकडून विकत घेतली ते. भले गृहस्थ वाटले ग. तो पटकन बोलून गेला
तशी कीर्ती एकदम भडकली. भले गृहस्थ, ते तुझ्या काकाचे मित्र आहेत म्हणून तसं म्हणतोयस. त्यांनी माझ्या बाबांना आणि कितीतरी चांगल्या लोकांना कामावरून काढून टाकलंय. त्या सगळ्यांची काय चूक होती? अमित, तू तिथे गेलास आणि त्यांचीच भाषा बोलायला लागलायस. कीर्ती भडकली तसं अमित एकदम शांत झाला. आपण काहीतरी चुकीचं बोलून गेलो असंच त्याला वाटलं. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण बोलायला ती चांगली व्यक्ती आहे असं म्हटलं मी. तो म्हणाला, बोलायला तर सगळेच गोड आणि चांगलेच असतात, पण म्हणून त्यांचे हेतू चांगलेच असतील असं नाही. हे बघ, तू तिथे सांभाळून राहा. कोण काय पॉलिटिक्स करतंय हे तुला कळणार सुद्धा नाही. आत्ताच बघ ना, ज्या माणसाने तुझ्या बाबांची कंपनी विकत घेतली त्याच्याबद्दल खरं तर तुला राग यायला हवा होता, पण तू त्यांचेच गुणगान गातोयस. अरे, त्यांनी माझ्या बाबांना सुद्धा नोकरीवरून काढून टाकलं, त्याचं काहीच वाटत नाही तुला? कीर्ती भडकली तसा तो अधिक विचारात गेला. कीर्ती तरी काय चुकीचं बोलतेय? कीर्ती, शांत हो. हे बघ, काका म्हणालाय तो ती कंपनी परत विकत घेणार आहे. एकदा का कंपनी परत आली की ती आमच्या नावावर होईल आणि मग मामा पुन्हा कंपनीत येणारच ना. अगं, काही वर्षांचाच प्रश्न आहे. बरं मला सांग, मामांची तब्येत कशी आहे? हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला का त्यांना? विषय बदलत त्याने म्हटलं. हो, मिळाला. बरं, तुझा अभ्यास कसा चाललाय? तूही चांगला अभ्यास कर, सोबतच तुझे गाण्याचे क्लास पण चालू ठेव. एखादं छानसं गाणं रेकॉर्ड केलंस की पाठव मला. तुझी आठवण येते, तुझ्या आवाजाची तर जास्तच. ऐकून कीर्तीला पण छान वाटलं. अमू, सॉरी हां, मगाशी पटकन रागावले मी, पण काय करू, कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नाहीये म्हणून चिडचिड झाली माझी. खरंच सॉरी, ती म्हणाली. तोही हसला. काही हरकत नाही, मी तुला असंच मध्ये मध्ये फोन करत जाईन. बरं, आता ठेवतो मी, नंतर बोलू, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. आणि तो पुन्हा एकदा शशिकांत देसाई आणि त्यांची बहीण शारदा यांच्या विचारात गेला. या शारदाबद्दल आणि शशिकांत देसाईंबद्दल संध्याकाळी काकूकडे बोलायलाच हवं. नेमके काकाचे या सगळ्या लोकांशी संबंध काय, कसे आहेत हे तरी कळेल. या माणसाकडे आपली कंपनी आहे, तेव्हा यांच्याबद्दल आणखीन माहिती ठेवायलाच हवी. अमितच्या मनात विचार आला आणि तो पक्का झाला. संध्याकाळी 4:30-5 वाजता अमितला फार कंटाळा येऊ लागला. काका, आपण घरी कधी जायचं? फार बोर व्हायला लागलंय मला. तो म्हणाला. हां, आज एक दिवस बोर होशील तू. उद्यापासून एवढी कामं असतील ना की बोर व्हायला वेळच मिळणार नाही तुला. आज खरं तर मला थांबायचं होतं ऑफिसमध्ये, पण जाऊ देत, फारच कंटाळलायस तू आज. अर्ध्या तासाने निघू आपण. काकाचं बोलणं ऐकून अमितला जरा बरं वाटलं. मग मी जरा कॅन्टीनमध्ये जाऊन येतो. हां, आळोखे पिळोखे देत तो उठला. कॅन्टीन भारी आवडलेलं दिसतंय आपल्याला. काकाने विचारल्यावर त्याला जरा हसायला आलं. अरे, कोल्ड्रिंक घेऊन येतो, फार गरम होतंय मला, अमू म्हणाला. अमू, आज दिवस ठीक आहे, पण रोज हे असले नखरे नको आहेत मला. उद्यापासून कॅन्टीनमधलं कोल्ड्रिंक वगैरे काही घ्यायचं नाही. आता जा. हसून मग अमित बाहेर पडला. आज कीर्तीशी बोलायला मिळालं होतं, त्याला बरं वाटत होतं, जरा आनंदात होता तो. संध्याकाळी काकू, सई आणि तेजस त्याचीच वाट पाहत होते. अमितचा चेहरा जरा हसराय पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं. संध्याकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर काकूने विचारलं, काय रे अमू, पहिला दिवस कसा गेला तुझा? चांगला गेला काकू. आज काही विशेष काम नव्हतं, पण उद्यापासून मी खूप बिझी होणार आहे. हं, आज तू केले होतेस तसे सारखे सारखे फोन करू नकोस मला. अगं, मी ऑफिसला जातो, डिस्टर्ब व्हायला होतं मला. त्याचं बोलणं ऐकून शर्वरीला हसूच आलं. हो हो, उद्यापासून नाही करणार. हा, पण मला सांग अमू, हे तुझ्याशी बरे वागले ना रे? आणि सिगारेट वगैरे घेतली नाही ना यांनी? काकूने चौकशी सुरू केली. माझ्याशी चांगला वागला तो, सिगारेट पण घेतली नाही काकू. पण ना, एवढं बोलून अमित थांबला. पण काय अम्मू, काय झालं सांग मला, काकूने विचारलं. मग अमितने इथे तिथे पाहिलं. आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून घेतली. काकू, शशिकांत देसाई म्हणजे नेमके कोण आहेत ग? आज त्यांच्या बहिणीचा, शारदाचा पण उल्लेख झाला. ती इथे राहायला आली आहे आणि तिची मुलगी नोकरी शोधतेय. काका आपल्या कंपनीत तिला नोकरी देणार आहे असं सगळं बोलणं झालं ग. हे सगळे लोक नेमके कोण आहेत आणि काकाला ते फार जवळचे काय आहेत? अमितने विचारल्यावर शर्वरीचा चेहरा पडला.
काय झालं काकू? एकदम शांत का झालीस तू? सांग ना मला. अमितने काकूचा हात हातात घेऊन विचारलं. काय सांगू अमू? खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायला हवं की नाही तेही कळत नाही रे मला. फारच पर्सनल विषय आहे तो. एवढं बोलून काकू शांत झाली. मला सांगता येणार नाही. एवढा पर्सनल विषय आहे काकू? अमितने विचारलं. तिने मानेनेच हो असं सांगितलं. बरं, तसं असेल ना तर मग जाऊच दे. नको सांगूस. येतो मी, असं म्हणत तो किचनच्या बाहेर पडू लागला. पण तेवढ्यात शर्वरीने त्याचा हात धरला. भूतकाळाच्या खपल्या आता उघडणार आहेत. त्याची जखम वर्तमानात भळभळणार आहे. भविष्यात त्या जखमा आता चिघळतील की त्याच्यावर मलमपट्टी होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा पुढचा भाग नक्की ऐका. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हं प्लीज. लवकरात लवकर 1000चा टप्पा गाठायचा आहे आपल्याला. पुढचे भाग ऐकत रहा, कमेंट करत रहा. भेटूया उद्या.